नमस्कार, कल्याणी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, मी आज चौकोनी गळ्यावर तुम्हाला खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन सांगणार आहे. तर याला मी अस्तर लावून घेतलेला आहे. बघा, व्यवस्थित पलटी करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती एक शिलाई देऊन घेतलेली आहे आणि ब्लाऊजला टक्ससुद्धा टाकून घेतलेले आहेत. तर बघा, डिझाईन तयार करण्यासाठी मी येथे 2 पट्ट्या काढलेल्या आहेत, जे की साधारण याची रुंदी आहे बघा 2 इंच. 2च इंच घेणार आहे कारण आपली ही डिझाईन आहे ना, जास्त ऑड वाटायला नको, याच्यासाठी नाजूक दिसेल आणि खूपच सुंदर असा लुक येईल याच्यासाठी. बघा, तर लांब पट्ट्या मी इथे काढून घेतलेल्या आहेत 2, आपल्या ब्लाऊजला पुरतील अशा. साडीचा कपडा यूज केलेला आहे बघा. तर ठीक आहे, म्हणजे साडीला मॅच होईल असा कपडा मी इथे यूज केलेला आहे. तर आपण याची आता फ्रिल तयार करून घेऊयात. अगदी आपल्याला व्यवस्थित प्लेट्स टाकायच्या आहेत, सारख्याच टाकायच्या आहेत, जेणेकरून आपला जो लुक आहे ना तो अगदी छान दिसेल. याच्यासाठी व्यवस्थित प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत एकसारख्या, कमी जास्त व्हायला नको. आणि आता बघा, आता एवढी पुरते का नाही ते पाहिली मी. तर माझ्या ब्लाऊजला हे पुरत होतं, त्याच्यासाठी एक्स्ट्राचं जे आहे मी ते कट केलेलं आहे. दोन्ही साईडने आपल्याला फ्रिल हवे आहेत, त्याच्यासाठी मी आता दुसऱ्या पट्टीची सुद्धा फ्रिल तयार करून घेणार आहे. तर बघा, इथे मी दुसरी पट्टीसुद्धा फ्रिलसाठी घेतलेली आहे. तर बघा, सेम त्याच पद्धतीने आपल्याला अशा फ्रिल तयार करून घ्यायच्यात. बघा, इथे मी 2 तयार करून घेतलेले आहेत आणि जो काही आपला साईडचं एक्स्ट्राचं आहे ना ते मी इथे कट करून घेत आहे, जेणेकरून जे काही धागे वगैरे असतील ते व्यवस्थित निघतील आणि दिसायलाही छान दिसेल याच्यासाठी. तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, हे ब्लाऊजला ना अगदी एका सरळ रेषेमध्ये लावून घ्यायचं आहे. वाटलं तर तुम्ही स्केलने एक टिक करून घेऊ शकता. अगदी आपली जी काही वरची टीप आहे ना ब्लाऊजची, ती थोडंसं अंतर ठेवत आपल्याला हे काय करायचं आहे, ही फ्रिल आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर बघा, जी काय आपल्या फ्रिलची तुम्हाला टीप दिसत असेल ना, त्याच्यावरतीच आपल्याला व्यवस्थित एक टीप मारून घ्यायची आहे, व्यवस्थित पकडायचं आहे आणि खालच्या साईडने काय करायचं आहे, आपल्याला फ्रिल दुमडून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला शिलाई इथे लॉक करून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं ते निघणार नाही. याच्यासाठी आपल्याला इथे शिलाई लॉक करून घ्यायच्या आहे. ठीक आहे, डबल टिप मारायची गरज नाही, कारण आपण याला ना लेस लावणार आहेत, तो ॲटोमॅटिक त्याला डबल टिप होऊन जाईल. आता बघा, वरच्या साईडने तर शिलाई लॉक करायची गरज नाही आहे, पण खालच्या साईडने आपल्याला शिलाई लॉक करून घ्यायची आहेत. बघा, दुसऱ्या साईडने सुद्धा सेम मी थोडंसं अंतर ठेवत ही फ्रिल जॉईन करून घेणार आहे आणि सेम तसंच थोडीशी आपल्याला ही फ्रिल दुमडायची आहे आणि याच्यावरती शिलाई देऊन घ्यायच्या आहे 2 ते 3. आता बघा, याला मॅच होईल अशी मी इथे लेस यूज करणार आहे. गोल्डन लेसचा मी इथे वापर करणार आहे. सो रेड घेणार होते, पण खूपच छोटी दिसत होती आणि लुकसुद्धा एवढा काही व्यवस्थित येत नव्हता. बघू शकता तुम्ही, मी लावून बघितली होती, पण लुक एवढा काही व्यवस्थित दिसत नव्हता. आता मी इथे गोल्डन कलरची लेसी घेतलेली आहे आणि सेम आपल्याला जी काही फ्रिलची टीप आहे ना ती दिसणार नाही याची काळजी घेत बरोबर त्याच्यावरती आपल्याला ही लेस ना लावून घ्यायची आहे आणि लेससुद्धा आपल्याला अशी दुमडून घ्यायची आहे. दोन्ही साईडने लावून घेते मी लेस आणि लेसला ना डबल टिप देऊन घ्यायची आहे आपल्याला, जेणेकरून ती निघणार वगैरे नाही, याच्यासाठी दोन्ही साईडने पॅक होईल. ठीक आहे, तर आता बघा, मी ना इथे आता एक बो तयार करून घेणार आहे, जो की चौकोनी आकाराचा आहे. त्याला सगळीकडून मी शिलाई मारून घेते आणि जिथं आपलं पलटी करण्यासाठी थोडंसं ओपन ठेवते, जेणेकरून ती व्यवस्थित पलटी होईल. आता बघा, व्यवस्थित मी हे सरळ करून घेते आणि जो काही आपला पलटी करण्यासाठी ठेवलेला जो काही भाग होता ना ओपन, त्यालासुद्धा मी वरतून एक शिलाई मारून घेते आणि या बोला ना लाल कलरची जी काही पट्टी आहे ना ती इथे जॉईन करते. ठीक आहे, हा जो काही बो आहे ना तो मी इथे सुईने लावून घेणार आहे. बघा, इथे मी लावून घेतलेला आहे आणि आता इथे आपल्याला लटकन करायचे आहे. इथे मी सिंपल असे लटकन इथे मी बनवणार आहे. अगदी सिंपल आणि छोटेसे इथे करून घेते मी तयार. बघा, दोन्हीसुद्धा घेते दोन्ही साईडने. इथे लटकनसाठी मी जो काही फ्रिलचा कपडा आहे ना त्याच कलरचा वापरलेला आहे, जेणेकरून आपला लुक ना अजूनच छान दिसेल याच्यासाठी.
तर बघा दोन्ही इथे लटकन माझे तयार करून झालेले आहेत. आता हे आपल्याला लावून घ्यायचे आहेत ब्लाऊजला साधारणपणे 2.5 ते 3 इंचावरती. ठीक आहे. तर आता बघा मी येथे व्यवस्थित लावून घेत आहे. आणि फायनली तुम्ही बघू शकता की आपल्या ब्लाऊजचा लूक खूपच सुंदर आलेला होता. अतिशय सोपी आणि सुंदर अशी डिझाईन आहे. बऱ्याच वेळेस चौकोनी गळ्यावर काय कुठली डिझाईन करावी हे समजत नाही आणि त्यात हा पोपटी कलर आणि त्याला मॅच होणारा असा रेड कलर खूपच मस्त दिसत होता. आणि आपली डिझाईनसुद्धा एवढी नाजूक आणि सुंदर सिंपल दिसत होती ना, ब्लाऊजला खूपच छान असा लूक आला होता. आता जो काय आपला बो दिसत आहे ना, तिथे मी एक रेड कलरचा छोटासा पॅच लावणार होते ग्लूने, किंवा मग तुम्ही सुईने सुद्धा लावू शकता. चला तर तुम्हाला माझी आजची डिझाईन कशी वाटली नक्की सांगा. सो थँक यू.